आमरस पुरी हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ नसून महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। पिकलेल्या गोड आंब्याचा रस काढून त्यात आवश्यकतेनुसार साखर, वेलची पूड किंवा केशर घालून तयार केलेला आमरस आणि त्यासोबत गरमागरम फुगलेल्या पुऱ्या म्हणजे निव्वळ स्वर्ग सुख हो। पण आमरस आणि पुऱ्या करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत। त्यापैकीच एक पद्धत मी इथे आज शेअर करते। आमरसासाठी मी एक मोठा हापूस आंबा घेतलेला आहे। त्याला स्वच्छ धुवून कोरडा करून त्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि चाकूच्या सहाय्याने त्याला उभे आडवे काप देऊन आंबा हा मी चॉपर मध्ये घातलेला आहे। त्यात पाणी किंवा दूध हे अजिबात ऍड करणार नाही। सगळ्या आंब्याचा गर कोळी सकट काढून चॉपर मध्ये घातलेला आहे। बघू शकता हा आंबा भरपूर गोड असल्यामुळे यामध्ये एक लहान वाटी साखर ही मिक्सर मध्ये बारीक करून घेतली आहे आणि मग या चॉपर मध्ये साखर घालून घेतलेली आहे। साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मग यात पाव चमचा वेलची पूड ऍड करून 3 ते 4 काड्या केशराच्या घातलेल्या आहेत आणि मग काय चॉपर मध्ये आमरस फिरवून घेतलेला आहे। चॉपर मध्ये खूप छान होतं बरं का। कोणी मिक्सरला आमरस फिरवून घेतं, तर कोणी चाळणीच्या सहाय्याने बारीक करतं, तर कोणी हाताने करतं। अगदी 5 मिनिटांमध्ये बघू शकता घट्ट असा आमरस तयार झालेला आहे आणि आमरस बाउल मध्ये ओतताना आमरसचे टेक्स्चर व्हिडिओ मध्ये बघू शकता किती सुंदर आलेला आहे। आणि मग काय या आमरसला चॉप पिस्ता आणि थोडे केशर घालून डेकोरेट केलंय। पिवळ्या रंगावर हिरवा आणि लाल रंग उठून दिसतो। जवळून दाखवते, अगदी झूम करून दाखवते। दिसतंय ना भारी विषय आहे का। आणि हे आमरस फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं गार करण्यासाठी। पुरीसाठी एका परातीमध्ये आधी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे। मग चाळलेले गव्हाचे पीठ 3 मोठे चमचे घालून चवीनुसार मीठ ऍड केले आणि या पिठात एक छोटी वाटी आमरस घातलेला आहे। या आमरसमध्ये साखर ऍड केलेली नाही आणि 2 चमचे गार दूध घालून घट्ट पीठ मळून घेतलंय आणि 10 ते 15 मिनिटं पिठाला रेस्ट देऊन त्याच्या मीडियम साईजच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत। पुऱ्या करताना थोड्या जाडच करायच्या आहेत। पुरीला लावण्यासाठी घेतले आहेत तीळ किंवा तुम्ही इथे खसखस सुद्धा वापरू शकता। पुरीची एक लाटी घेऊन तिळामध्ये घोळवायची एकाच साईडने आणि थोडं पीठ लावून मीडियम साईजची मँगो पुरी ही लाटून घ्यायची। लाटलेली पुरी बघू शकता ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कढईत थोडंच तेल गरम करायचं, कारण तीळ तेलात पडून नंतर तेल खराब होईल म्हणून। आणि पुरी तळताना गॅसची फ्लेम हाय करून पुऱ्या तळून घ्यायच्या। अगदी दोन्ही बाजूने खरपूस आलटून पलटून तळून घ्यायच्या। तळलेली पुरी व्हिडिओमध्ये बघू शकता। अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि गरमागरम पुऱ्या थंडगार आमरसासोबत सर्व केलेल्या आहेत।